सांगली जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या डॉबरमॅन जातीच्या कोपर या गुन्हेशोधक श्वानाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुःखद घटना 7 जुलै 2025 रोजी घडली। पोलीस मुख्यालय सांगली येथे शासकीय इतमामात कुपरला शोक सलामी देण्यात आली आणि त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले। कुपर जन्म 6 ऑगस्ट 2019 हा सन 2019 पासून जिल्हा पोलीस दलात कार्यरत होता। त्याने 10 महिन्याचे प्रशिक्षण पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या श्वान प्रशिक्षण केंद्रात यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं। पोलीस हवालदार सुहास गोरे व शबाना अत्तार हे कुपरचे श्वान हस्तक म्हणून कार्यरत होते। कुपरने 7 ऑगस्ट 2025 पर्यंत 4 वर्ष 8 महिन्यांच्या सेवेत 364 गुन्हे तपास घटनास्थळी भेट देऊन त्यापैकी 13 गुन्ह्यांमध्ये गुन्हे उघडकीस आणण्यासाठी महत्त्वाचं योगदान दिलं। खास करून जत 2021 व हरिपूर 2022 मधील खून प्रकरणात तसेच आटपाडीतील घरफोडीमध्ये त्याच्या हुशारीमुळे गुन्हेगारांचा माग सापडला व मुद्देमाल जप्त करण्यात यश आलं। वर्ष 2025 मध्येही कुपरने तब्बल 38 गुन्ह्यांच्या तपासात सहाय्य केलं। त्याच्या कर्तृत्वाची दखल घेत जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुरेश भौखाडे आणि पोलीस अधीक्षकांनी कुपरचा सत्कार केला होता। 7 जुलै रोजी अचानक अन्नत्याग झाल्यामुळे कुपरला मिरज येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। डॉक्टरांच्या मते कुपरचा मृत्यू हृदयविकाराने झाला। शोकसभेत माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, पोलीस उपहारगृह तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक गैरू तळेकर, राखीव पोलीस निरीक्षक बाळासाहेब अलदर, श्वान पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक मोरे तसेच अनेक अधिकारी आणि अंमलदारांनी हजेरी लावून कुपरला आदरांजली वाहिली। कुपरच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।